रामकृष्ण हरी बोला बोला. रामकृष्ण हरी तात्या पोकळे बोला की. बोलतोय. बोला की. काही नाही, विषय असा होता की आपण डोंगरावरती त्या नामदेव शास्त्रीचं एक कीर्तन ठेवलेलं आहे. हा तर त्याला आमचा विरोध राहणार आहे. त्या महाराजाला झालं ते तुम्ही आणू नका, कालच झालं. कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला समर्थन दिलंय. संपलं सगळं ते. संपलंय ना, त्याला आणू नका, नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळं फासू. नाही कॅन्सल केलं, बदललं पण. हा, नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळं फासणार असं ठरवलंय आम्ही. आणि आपण तुला कोणी ठेवलं कीर्तन, कोणी ठेवलं? आपणच ठेवलं होतं ना ते आपल्या डोंगराच्या समितीने. तो शब्द मला ऐकायचा होता. नाही, आपणच ठेवलंय, पण त्यानं मारेकऱ्याला समर्थन पहिलं नव्हतं, पण त्यांनी नाही करायला पाहिजे. करायला नव्हतं पाहिजे. आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही जर माफी मागितली, सगळ्यांचं सोडतोय. त्यांनी जर काही माफी मागितली तर मग काय हरकत नाही आपल्याला. सोडूनच द्या, पण आपल्याला वेळ पण नाहीये ना. ठीक आहे, काय हरकत नाही. मग कॅन्सल झालं ते. ओके चालतं. हा, आपलं इथं कोणतंच नाहीये, म्हणजे कोणीच. ठीक आहे चालतं. त्यांचंच काय, पण कोणतंच नाहीये, म्हणजे आपल्या तालुक्याचं नाही कोणी. तर नाही, विषय बाकीचा नाही, कारण त्यानं फक्त पक्षाचा विषय नाही, कुठंच नाहीये विषय पक्षाचा नाही, त्यानं एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून. नाही, पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय धरायलाच नाही पाहिजे. परमार्थ. बस असं हे करून. हो. मला वाटलं तुम्ही इथं आले म्हणून मला फोन करताय. नाही, त्यासाठीच मी फोन केला. मला अगोदर एकदा कल्पना द्यावा आपल्या तिथं. परत तुम्ही म्हणता की झालं, तुम्ही अगोदर आपल्या माणसाला सांगायला काय हरकत होती. कालच झालं ते, कॅन्सल पण झालं. हा, ठीक आहे, मग काय हरकत नाही. नंतर तुम्ही म्हणाल की आपण इथं असताना तुम्ही मला कल्पना का नाही दिली भाऊ. नाही. हा, ठीक. हॅलो. नमस्कार. नमस्ते, बोला की. कुठं वरती आहेत? डोंगरावरती. बरं, ऐका ना, याच्यासाठी एक फोन केलाय तुम्हाला मी. आपल्या सप्त्यामध्ये नामदेव शास्त्रीचं एक कीर्तन ठेवलेलं आहे आपण. बर. हा, तर त्याला आमचा आता विरोध आहे, आमच्या मराठवाड्यातल्या काही लोकांचा. का माहितीये का, त्यांनी जर माफी नाही मागितली, त्यांनी त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीचं समर्थन केलंय. बरोबर. त्याची मागणी आम्ही केलेली आहे, तुम्ही त्याची माफी मागा त्याच्याबद्दल. बरोबर. ते जर नाही केलं तर त्याला आम्ही कीर्तनात काळं फासणार आहोत. दिसन तिथं. हा, तुमच्या मताशी आम्ही टोटल भंडारा डोंगर ट्रस्ट सहमत आहे. आपण सर्व एकच आहोत. काल मीटिंग झाली डोंगरावरती. सीपी साहेब वगैरे सगळे होते डोंगरावरती. मराठा संघाचे, पुणे जिल्हा सगळ्या संघाचे सगळेजण होते अख्खे. ती मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये विषय झाला की त्यांना आपल्याला इथं आणायचं नाही. बस एवढंच आमची विनंती राहील. त्यांना आणू नका. आणलं तर त्याचा आपल्या म्हणजे त्याला आम्ही काळं फासू, पण त्याच्यामुळं आपल्या डोंगराचं पण कुठंतरी बदनामी होईल. ठीक आहे. हॅलो. हॅलो. हा. आवाज अडचण नाही. इथं डोंगरावर इथं रेंज नाहीये, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. काही अडचण नाही. तुमच्या मताशी 100% सहमत आहे. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्याच पद्धतीने होईल. काही अडचण नाही. ओके. धन्यवाद.